नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागात आपण काय बघतोय तर इकडे मिलिटरीच्या रूपामध्ये आपला सत्यादादाने मात्र आता घरात एंट्री केली आहे. मंजूसुद्धा आता घरात आलेली असते. मंजूला देखील ते काका इतकं काही बोलतात, एवढी उद्धट बोलणारी सून मी तर अशी बाई कधी बघितलीच नाही आहे. आता मात्र तो सत्या म्हणजेच तो आपला मिलिटरीवाला काका असा काही चिडलेला असतो ना. मंजू मात्र तपासणी करून आता इकडे घरामध्ये जातच असते तर काका तिला बोलतात, ए चल सुनबाई, तुला खाजगीमध्ये मला काहीतरी बोलायचं आहे. अगं इतक्या दिवसानंतर आपली ही पहिलीच भेट आहे ना, तुम्ही माझ्या नातसून आहात आणि त्याचमुळे मला या घराविषयी काहीतरी तुम्हाला माहिती द्यायची आहे. त्यानंतर मात्र मंजूला ते काका म्हणजेच मित्रांनो सत्यादादा चक्क रूममध्ये घेऊन जातो आणि रूमचा दरवाजा बंद करतो. आता मात्र सत्यादादा म्हणजेच मिलिटरीवाला काका मंजूच्या अंगावरून हात फिरवण्याचा प्रयत्न करतो आणि तो बोलतो की माझी नातसून काय सुंदर दिसते, एखाद्या हिरोईनसारखी दिसते. आणि मंजूला मात्र मित्रांनो असा काही संताप येतो ना. मंजू मात्र मागचा पुढचा विचार न करता त्या काकाच्या कानाखाली सनकन मारते. काकाचं सगळं रूपच बाहेर पडतं. सत्या बोलतो, वाघमारे अहो किती जोरात मारलं तुम्ही, मला भीती वाटली ना मला. मंजूला मात्र समजतं की हा मिलिटरीवाला काका दुसरा तिसरा कोणी नसून तिचा सत्य आहे. आता मात्र ती बोलते, अरे सकाळपासून कुठे होतास आणि काय हे सगळं, तू असा कोणचा मेकअप करून इकडे आलास. सत्या बोलतो की या घरामध्ये घुसण्यासाठी यापेक्षा चांगला मेकअप मात्र माझ्याकडे नव्हता. आता मात्र मंजू सत्या एकमेकांना कडकडून मिठी मारतात. मित्रांनो सत्या बोलतो की वाघमारे, तुझ्या या सुंदर हातासाठी मी आणखीन 2-3 कानाखाली खायला खूपच तयार आहे बरं का. आता मात्र मित्रांनो सत्याला भरपूर लागलेलं असतं. कसं तरी आता मंजूसाठी सगळं सहन करत असतो. आता मात्र मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागात आपल्याला खूप छान ट्विस्ट पाहायला मिळतोय. तर मित्रांनो या सगळ्याची सुरुवात आता नेमकी कशी झाली आहे हे सगळं पाहण्यासाठी प्रेक्षकांनो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचे सगळेच एपिसोड रिव्ह्यू जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे मात्र मंजू आता विचारच करत असते. ती चौकशीसाठी आली असते, घरातल्या सगळ्यांची आता तिला चौकशी करायची आहे, त्यामुळे आता मला परमिशन भेटली पाहिजे. तर इकडे मात्र मित्रांनो तिला चौकशीसाठी परमिशन भेटते. आता जे आजोबा आहेत त्यांचं मंजूसोबत दणका भांडण होतं. मंजूला ते म्हणतात की हे बघ पोरी, तुला मी सांगतोय चौकशी वगैरे काय करणार ग तू. मंजू विचारते, काय हो बाबा, तुम्ही कशाला एवढे दिवस कुठे होतात तुम्ही. सत्या मात्र आता तेव्हा का नाही आलात, सत्या होता तेव्हा मला भेटायला. तेव्हा ते आजोबा म्हणतात, अगं पोरी मला की नाही, मी काश्मीरला गेले होतो, कन्याकुमारीला गेलो होतो, मला जमलं नाही यायला. लगेच मंजू म्हणते, हो पण तिकडे जाताना सातारामध्ये लागलं असेल ना तुम्हाला, मग साताऱ्यात तुम्ही का आला नाहीत आम्हाला भेटायला, सत्याला भेटायला का आला नाहीत तुम्ही, नेमकं काय कनेक्शन हे सगळं. असं म्हटल्याच्या नंतर आता मात्र ते आजोबा म्हणजेच मिलिटरीवाले काका म्हणतात की हे बघ पोरी, मला यायचं होतं भेटायला, पण तुला वाटत असेल तिकडे जाताना सातारामध्ये लागतं, पण तिकडे जाताना सातारा वगैरे अजिबात मध्ये लागत नाही. आता मात्र मंजू म्हणते, अहो काय आजोबा, कसं लागत नाही सातारा. आता मात्र ते मिलिटरीवाले काका म्हणा आजोबा म्हणे तो आपला सत्यादादाच असतो. तो मात्र म्हणतो, काय गं बाई, खूपच आगाऊ प्रश्न विचारणारी पोरगी दिसतेस बाबा तू, कशी अशी इन्स्पेक्टर झालीस ग तू, काही विचारशील एवढे प्रश्न. तर तेवढ्यात आता प्रेक्षकांनो तिकडे येते मम्मी साहेब की आता हिला म्हणत असते, पोरगी चांगली नाही आहे हो, तुम्हाला माहिती आहे का, 1 नंबरची बदमाश पोरगी आहे, हिच्यामध्ये काही एक गधडाचा गुण नाही आहे, म्हणूनच तर हिला मी घराच्या बाहेर हाकललं होतं ना. आता मात्र ते आजोबा म्हणतात, अहो सुनबाई तुम्हाला काय म्हणायचे माया, बोल ना. आता मात्र मम्मी साहेब म्हणतात, तुम्ही जिची वाट बघताय की नाही घरात त्या सगळ्याचं, तीच आहे ती तुमची लहान मोठी नातसून, हीच आहे सत्याची बायको. तर आता ते म्हणतात, काय ही सत्याची बायको आहे का, अरे वा वा वा, सत्याची बायको पोलीस आहे का. ते म्हणतात, हो सत्याची बायको आता पोलीस आहे. लगेच मंजू म्हणते की जाऊ द्या, मी कुठे तुमच्यासोबत आता डोकं लावत बसू, मला खूप काम आहेत. या सगळ्यांनी आता सह्या करायला यायचे तिकडे, मी जेव्हा सांगेल ना तेव्हा इकडे यायचे, तोपर्यंत इथून घर सोडून कोणीही घराच्या बाहेर कुठेही जायचं नाही आहे, आम्हाला विचारल्याशिवाय परमिशन घेतल्याशिवाय कोणी कुठे जाऊ शकत नाही. आता मात्र सगळ्यांनी चौकशीला यायचं, सगळ्यांना सह्या करायला लागतील. आजोबाकडे बघून मात्र ती म्हणते, मंजू आता मी जाते निघून, आता तुम्ही तिकडे या मी बोलावल्याच्या नंतर. ते आजोबा म्हणतात, थांब पोरी. मंजूजवळ येतात, मंजूच्या गालावरून हात फिरवतात, म्हणतात, अगं पोरी मला माहीत नव्हतं तू या घरची नातसून आहेस, खरंच मला माहीत नव्हतं गं, तू माझी सून आहेस, नाहीतर मी तुझ्याशी असं वागलोच नसतो. आता ते आजोबा म्हणतात, काय गं चल
मला ना तुझ्यासोबत महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे, चल बरं माझ्यासोबत तू रूममध्ये, असं म्हणतात आणि चक्क सत्या मात्र इकडे मंजूला रूममध्ये घेऊन जातो आणि त्याचं कारस्थान चालू होतं. आता सत्या म्हणत असतो, चल गं पोरी, चल गं पोरी, आता मात्र तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. मंजू म्हणते, ठीक आहे मम्मी साहेब. मम्मी साहेब म्हणतात, नाही नाही, असं काय बरं दिसत नाही, हे घर चालवणं माझ्या हातात आहे आणि तुम्ही हिला का घेऊन चाललात, मी नाही जाऊ देऊ शकत तुम्हाला. अहो ती नाचून आहे तुमची. आता मात्र प्रेक्षकांनो, आजोबा म्हणतात की हे बघा माया, तू गपचूप बस, तुला काय करायचं आहे माझं मी बघून घेईल, मी काय लहान नाही आहे, मला कळतं आहे कुणाला काय बोलायचं काय नाही, तू कशाला मध्ये मध्ये पडतेस गा. इकडे मात्र मंजू त्या काकासोबत रूममध्ये येते आणि मंजू आल्याच्या नंतर तो मात्र मंजूला आता टच करायचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, मला तुझ्याशी बोलायचं आहे नाचूनबाई. मंजूला आता ते म्हणतात की हे बघा सत्याचं खरंच खूप वाईट झालं आहे, पण आता तू या घरात थांबायला पाहिजे होतं ना सत्यानंतर. सत्या नाही आहे पण तू या घरात थांबली का नाहीस. मंजू म्हणते की हे बघा तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला तुमचं बघून घ्या, मला काही अजिबात देणं घेणं नाही, तुम्ही मला फुकटचे काय प्रश्न विचारताय, मला उगाच प्रश्न विचारू नका. ते मात्र म्हणतात, पोरी तुला काय सांगू, माझ्याकडे काय सांगायचे तुला कळत नाही आहे. अगं तुला काहीच कळत नाही आहे का. मंजू म्हणते, काय चाललं आहे तुमचं, काय आहे ते बोला बरं, माझ्या अंगचटीला येऊ नका. मंजू म्हणते, सारखं सारखं तुम्ही काय माझ्या जवळ येत आहे. इकडे मात्र आता तुमचं हे चाफटपणा जो चालला आहे ना. मंजू लगेच येते आणि चांगली त्या थोबाडीत देते काकाच्या. आता मात्र सत्या असा काही खाली पडतो ना, त्याची दाढी मिशी निघते, टोपी पडते. मंजूला आता चांगला झापड दिल्यावर आनंद मिळतो. मात्र इकडे सत्या बोलतो, वाघमारे अगं किती जोरात कानाखाली दिली माझ्या, आता माझी कोणी साथ देणार आहे की नाही. वाघमारे अहो हे सगळं माझ्यासोबत आहे, एक जण कोणी साथ देणारं ते म्हणजे आपले ज्येष्ठ पप्पा, आणि मला पप्पांनीच साथ दिली आहे माहिती आहे का. मी पप्पाला रात्री भेटलो, पप्पाला माहिती आहे की मी जिवंत आहे म्हणून. मंजू म्हणते, काय बोलतोय सत्या, आपले पप्पा. सत्या म्हणतो, हो पप्पा माझ्या साथीला आहेत, आपले पप्पा. असं म्हटल्यावर मंजूला खूप आनंद होतो. तर मित्रांनो आता मात्र पप्पासुद्धा आता सत्याच्या मंजूच्या साथीला आले. आता मात्र आर्यनचं सगळं बिंग फुटणार आहे आणि सत्याला आता सत्य कळणार आहे की आर्यनचं प्रेम मंजूवर आहे. तर आता मालिकेमध्ये नवीन काय ट्विस्ट येणार हे सगळं बघण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.